श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। न्याहाळोद येथील पांझरा नदी पात्रातील अवैध रेतीचा उपसा त्वरित बंद करण्याची मागणी। महसूल कर्मचारी संघटना सोमवारपासून बेमुदत कामबंद आंदोलन छेडणार। नीट परीक्षेतील घोटाळ्याची SIT मार्फत चौकशी करण्याची युवा सेनेची मागणी। चिमठाणे येथील दलित वस्तीतील रहिवासी विविध समस्यांनी त्रस्त। आणि नगर परिषदेत कार्यरत पाणी पुरवठा कंत्राटी कामगारांना किमान वेतन व इतर लाभ मिळण्याची मागणी। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे तालुक्यातील न्याहाळोद येथील पांझरा नदी पात्रातील अवैध रेतीचा होणारा उपसा तात्काळ बंद करावा व यासाठी पोलीस बंदोबस्त मिळावा या मागणीसाठी न्याहाळोद सरपंच व ग्रामस्थांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले। धुळे तालुक्यातील न्याहाळोद येथील पांझरा नदी पात्रातील अवैध रेतीचा उपसा तात्काळ बंद करावा या मागणीसाठी न्याहाळोद सरपंच व ग्रामस्थांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे। निवेदनात म्हटले आहे की न्याहाळोद गावातल्या पांझरा नदी पात्रातून सातत्याने मोठ्या प्रमाणात रात्री अपरात्री अवैध रेती उपसा होत आहे। तरी महाशय आपण या ठिकाणी जातीने लक्ष घालून हा रेती उपसा बंद होण्यासाठी ठोस काहीतरी निर्णय घ्यावा। कारण ग्रामस्थ किंवा अधिकारी रेती उपसा करणाऱ्यांना मज्जाव करण्यास गेले असता ते अंगावर धावून येतात व जीवे मारण्याची धमकी देतात। वाम्मीवरून ते खालपर्यंत हप्ते देतो म्हणून तुमच्याकडून आमचे काही होऊ शकत नाही। काही वेळेस आम्ही स्वतः काही वाहने अधिकाऱ्यांच्या मदतीने जमा केलेले वाहने प्रांत ऑफिस किंवा तहसील ऑफिसमधून पळून घेऊन गेलेत व सांगताना असे सांगितले की आमच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई न करता आमची वाहने सोडून दिले। म्हणून ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे। आपण जमा केलेले वाहने अधिकारी सोडून देतात, मग कशासाठी आपण आपला जीव धोक्यात घालून हे काम करायचे। तरी महाशय आम्ही तुम्हाला एक विनंती करतो की आमच्या नदी पात्रामध्ये पोलीस बंदोबस्त द्यावा ही विनंती। त्यांचा जोही खर्च असेल तो खर्च न्याहाळोद ग्रामपंचायत उचलण्यास तयार आहे, परंतु हा रेती उपसा बंद व्हायला पाहिजे। कारण त्या नदीपात्रामध्ये 10 गावांच्या पाणी पुरवठ्याच्या विहिरी आहेत। जर हा रेती उपसा बंद झाला नाही तर 10 गावांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे। म्हणून आम्ही सर्व ग्रामस्थांना विनंती करतो की आम्हाला पोलीस बंदोबस्त व पथक यांची कायमस्वरूपी गस्त मिळावी ही विनंती। कारण आम्ही सोनगीर पोलीस स्टेशनला वेळोवेळी अर्ज करून सुद्धा त्या अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही। कारण ते म्हणतात हे आमचे काम नाही व रेतीवाले म्हणतात साहेब हप्ते घेतो म्हणून ते आम्हाला काही करू शकत नाही। तरी या प्रकरणात आपण जातीने लक्ष घालून अवैध रेती उपसा थांबवावा अशी मागणी करण्यात आलेली आहे। यावेळी रमेश चौधरी, कलीमुद्दीन शेख, विजय जाधव, प्रसाद पुराणिक, प्रकाश वाघ, विकास रायते, संजय भेल, प्रशांत शेटे, अमोल शेटे, मच्छिंद्र सोनवणे, देवराम रायते आदी उपस्थित होते। न्याहाळोद गावाच्या नदीपात्रामधनं अवैध रेती उपसा हा मोठ्या प्रमाणात चालू आहे। आम्ही बऱ्याचदा तहसीलदारांकडे किंवा प्रांताकडे बऱ्याचदा आम्ही कंप्लेंट केली, त्यांनी पण टीम पाठवली, परंतु ते लोक एवढे मजूर झाले आहेत की ते त्या लोकांवर डायरेक्ट जीव घेणं हल्ला करतात। आणि म्हणून म्हणजे शासनाला माणसं भेटून जातील परंतु कुटुंबाला माणूस मिळणार नाही या संकल्पनेतून अधिकारी लोकसुद्धा त्यांना घाबरायला लागले आहेत। म्हणून त्यामुळे आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देऊन की आम्हाला त्या ठिकाणी पूर्ण पोलीस बंदोबस्तासह तुम्ही त्याच्यामध्ये जातीने लक्ष घालून हा रेती उपसा बंद व्हायला पाहिजे यासाठी आम्ही विनंती करायला आलो होतो। कारण एकदा असंच आम्ही नदीपात्रामध्ये रेती बंद करायला गेले असता आमच्यावर डायरेक्ट चाकूने हल्ले झाले। तरी त्या लोकांकडे आम्ही पोलीस स्टेशनला जेव्हा कंप्लेंट केली तर पोलीस स्टेशनसुद्धा कंप्लेंट घ्यायला त्यांच्या विरोधात तयार होत नाही। कारण ते सांगतात आमचे वरून तर खालीपर्यंत पोलिसांना पूर्ण हप्ते जातात म्हणून पोलीस आमचं काही करू शकत नाही। या अनुषंगाने त्यांची मजुरी दिवसेंदिवस वाढत चालली। आज पाण्याचा प्रश्न एवढा बिकट आहे, काही भागात पाणी पडत नाही। 10 गावांच्या पाणी पुरवठ्याच्या विहिरी न्याहाळोदमध्ये आहेत, परंतु ते लोकसुद्धा त्याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत। आज नदीपात्रामध्ये जर रेती राहिली नसती तर 10 गावांच्या पाणी पुरवठ्याच्या विहिरी या न्याहाळोदमध्ये राहिल्या नसत्या, परंतु आज या 10 गावांच्या पाणी पुरवठ्याच्या विहिरी आज जर रेती उपसली गेली तर उद्याला या भविष्यामध्ये यांचा पाण्याचा प्रश्न हा बिकट होणार आहे। कुठलेही पुढारी किंवा कुठलेही शासन यांना कुठूनही रेल्वेने पाणी आणून पाजणार नाही। कारण ज्या ठिकाणी रेल्वे पटरी होती म्हणून तिथं पाणी पाजता आलं, परंतु इथं कुठं रेल्वे किंवा युवान येणार नाही, यांना पाणी पाजणार नाही। 10 लोकांच्या उदरनिर्वाहासाठी 40,000 लोकांचा हा जीवन मरणाचा प्रश्न आहे। म्हणून जिल्हाधिकारी साहेबांना एवढीच विनंती होती आमची की तुम्ही काही करा, जातीने लक्ष घाला आणि यांची मजुरी बंद करा। आम्हाला काही करून पोलीस बंदोबस्तासह ही रेती न्याहाळोदला थांबायला पाहिजे हीच आम्ही विनंती करायला महसूल विभागाचा प्रतिबंध तात्काळ लागू करावा या विविध मागण्यांसाठी महसूल कर्मचाऱ्यांतर्फे आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला। त्या अंतर्गत सोमवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन छेडण्यात येणार आहे।
धुळे येथे बुधवारी महसूल कर्मचाऱ्यांतर्फे काळ्या फिती लावून आंदोलनास सुरुवात करण्यात आली. महसूल विभागाचा आकृतीबंध तात्काळ लागू करावा यासह इतर मागण्यांसाठी महसूल कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. त्याअंतर्गत धुळ्यात सोमवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन छेडणार आहेत. बुधवारी काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात आले. महसूल विभागाचा सुधारित आकृतीबंध शिफारशीनुसार कोणत्याही संवर्गातील कर्मचारी कपात न करता लागू करण्यात यावा. मराठवाडा विभागातील अव्वल कारकून मंडल अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार या पदावर पदोन्नती तात्काळ देण्यात यावी. महसूल विभागाचा आकृतीबंध तात्काळ लागू करण्यात यावा. नायब तहसीलदार संवर्ग असून सुद्धा त्याची वेतन श्रेणी वर्ग 3 संवर्गाची देण्यात आलेली आहे, ती बदल करून 4800 रुपये करण्यात यावी. कर्मचाऱ्यांचे वेतन नियमितपणे प्राधिकार पत्रावर काढण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात यावा. महसूल सहाय्यक तलाठी ही पदे जिल्हास्तरीय व समकक्ष अर्हताधारी असूनही महसूल सहाय्यक यांचा ग्रेड पे 1900 व तलाठी यांचा ग्रेड 2400 आहे. त्यामुळे महसूल सहाय्यकांचा ग्रेड पे 2400 करण्यात यावा. महसूल विभागात सेवा नियमित होण्यासाठी महसूल सहाय्यक तलाठी यांना विभागीय दुय्यम सेवा परीक्षा व पदोन्नतीसाठी महसूल अर्हता परीक्षा या 2 परीक्षेऐवजी एकच परीक्षा पद्धत घेण्यात यावी. महाराष्ट्र शासन वित्त विभाग यांच्या दिनांक 3 फेब्रुवारी 2023च्या दिनांक 1 जानेवारी 2006 रोजी किंवा त्यानंतरच्या त्यांच्या पदोन्नतीच्या दिनांकापासून उंचावून देण्यात यावे अशी तरतूद असतानाही अव्वल कारकून पदावरील पात्र कर्मचाऱ्यांचे सुधारित वेतन निश्चिती करावे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या नियंत्रणाखालील लिपिक टंकलेखन संवर्गातून अव्वल कारकून पदावरील पदोन्नती केवळ महाराष्ट्र महसूल अर्हता परीक्षा नियम 1999 मधील तरतुदीनुसार सेवा ज्येष्ठता यादी तयार करण्यात यावी. महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची सेवा पुस्तिका लेखाधिकारी वेतन पडताळणी पथक यांच्याऐवजी सक्षम असलेल्या महसूल विभागातीलच नियुक्त लेखाधिकारी यांना वेतन पडताळणीचे अधिकार प्रदान करण्यात यावेत. अव्वल कारकून या पदाचे नामांतरण करून सहाय्यक महसूल अधिकारी हे पद करावे आणि इतर मागण्यांसाठी बुधवारपासून महसूल कर्मचारी आंदोलनात उतरले आहेत. धुळ्यात महसूल कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून आंदोलनास सुरुवात केली आहे. या आंदोलनात संघटनेचे धुळे जिल्हाध्यक्ष सुरेश पाईककर, कार्याध्यक्ष संजय जगताप, उपाध्यक्ष किशोरी हारणे, सरचिटणीस योगेश जिरे, शुभांगी सोमवंशी, दीपक अटकर, विनोद चौधरी, दीपक पाटील, अनिल पाटील, अमोल पाटील, आशा एलमामे, दीपक महाले, अजय खैरनार, राजेश प्रसाद, धीरज बागडे, किरण बर्डे, धीरज वारोडे आदी सहभागी झाले होते. जिल्हा महसूल कर्मचारी संघटना सचिव, आज आम्ही काळ्या फिती लावून आज कामकाज चालू करणार आहोत. दुसरी गोष्ट, शासनाने आमच्या मागण्या जर मान्य केल्या नाहीत तर आम्ही 15 जुलैपासून बेमुदत संपावर जाणार आहोत. आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की आमचं जे महसूल सहाय्यक ग्रेड पे आहे ते 1900 वरून 2400 करावं. दुसरी गोष्ट, आकृतीबंध जो आहे आमचा महसूलचा तो तयार करण्यात यावा. तसेच नायब तहसीलदारांचं जे ग्रेड पे आहे ते 4800 करण्यात यावं, ही आमची प्रमुख मागणी आहे. आणि उद्या दिनांक 11 जुलै रोजी आमचं भोजन काळात निदर्शने असतील. त्याच्यानंतर जर शासनाने अजूनही दखल घेतली नाही तर आम्ही 12 जुलै 2024 रोजी लेखणी बंद करून आंदोलन करणार आहोत. आणि जर शासनाने परत आमची या मागण्यांची दखल घेणार नाही तर आम्ही 15 जुलैपासून बेमुदत संपावर जाणार आहोत. संपावारी 28 कर्मचारी आम्ही संपावर उतरणार आहोत. नीट परीक्षेतील घोटाळ्याची SIT मार्फत चौकशी करावी अशी मागणी करीत धुळे जिल्हा युवा सेनेतर्फे भ्रष्ट अधिकारी व केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. नीट परीक्षेतील घोटाळ्याची SIT मार्फत चौकशी करावी अशी मागणी करीत धुळे जिल्हा युवा सेनेतर्फे भ्रष्ट अधिकारी व केंद्रीय शिक्षण मंत्री यांच्या विरोधात जोरदार आंदोलन करीत निषेध नोंदवण्यात आला. नीट UG 2024 परीक्षेत प्रश्नपत्रिका फुटल्याची कबुली केंद्र शासनाने सर्वोच्च न्यायालयात दिली आहे. मात्र दोषींविरुद्ध केवळ दिखाऊ स्वरूपाची कारवाई करून सरकारने परीक्षार्थींवर अन्याय करीत आहे. देशातील अत्यंत महत्त्वाच्या व कठीण परीक्षेत गौड बंगाल या निमित्ताने बाहेर आले आहेत. यात सत्ताधारी भाजपशी संबंधित असलेले लोक घोटाळ्यात सहभागी असण्याची दाट शक्यता आहे. केवळ त्यामुळेच केंद्र शासनाकडून अद्याप कोणत्याही स्वरूपाची ठोस अथवा प्रकरणाच्या गांभीर्य पाहून कारवाई झालेली नाही. केंद्र शासन या प्रकरणातील दोषींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत आहे अशी शंका या निमित्त निर्माण झाली आहे. नीट सारख्या परीक्षेतून लाखो करोडो विद्यार्थ्यांचे भवितव्य ठरते. असे असताना केंद्र शासनाला याबाबत गांभीर्य नाही. यामुळे अशा परीक्षा आणि यंत्रणेबाबत विश्वासार्हता राहणार नाही अशी भीती निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे. कोचिंग क्लासेस व पेपर फुटीचे प्रकरण उघडकीस आल्याने शिक्षणाचे झालेले बाजारीकरण व भांडवलीकरण उघड झालेच, पण हे सारे प्रकार भारतीय शिक्षण व्यवस्थेत कीड लावणारे आहे हेही उजागर झाले. केंद्र सरकारकडून या बाबतीत आर्थिक व सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय केला जात आहे. या घटनेचा धुळे जिल्हा युवा सेनेने निषेध केला आहे. या घटनेमुळे देशातील करोडो विद्यार्थ्यांचा शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास उडायला नको, तो कायम टिकून राहावा यासाठी या घटनेची तात्काळ SIT चौकशी करण्यात यावी आणि जबाबदार असलेल्या केंद्रीय शिक्षण मंत्री
यांनी तात्काळ मंत्रिपदात राजीनामा द्यावा, या आक्षेपार्ह परीक्षेत सहभाग नोंदवणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, ही परीक्षा पुन्हा घेण्यात यावी, शिक्षणाचे बाजारीकरण व भांडवलीकरण करणाऱ्या कोचिंग क्लासेसवर तात्काळ बंदी आणण्यात यावी, अशा विविध मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. यावेळी धुळे जिल्हा प्रमुख हरीश माळी, युवती सेना विस्तारक सोनी सोनार, समन्वयक मोहित वाघ, मंजू पाटील, महानगर संघटक जयेश फुलपगारे, विधानसभा संघटक तरबेश शेख, जाकीर शेख, सुमित तमखाने, रोहित वाघ, कृष्णा फुलपगारे, श्रावण शिरसाट यांच्यासह युवा सेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज धुळे जिल्हा युवा सेनातर्फे नीट परीक्षेच्या व्यवस्थापनाविरोधात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्यांचा निषेध करण्यात आलेला आहे. 25 मे रोजी घेण्यात आलेल्या नीट परीक्षेत बसलेल्या 24 लाखाच्या वर देशभरात जे विद्यार्थी बसलेले होते त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं काम या केंद्र सरकारचं, या भाजप सरकारचं या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. त्याच्या निषेधार्थ आज आम्ही विद्यार्थ्यांना घेऊन इथं मोठ्या प्रमाणात आंदोलन केलेलं आहे. त्यांनी 10 जूनला निकाल जाहीर करावा असं सांगितलं होतं, परंतु तो 10 दिवस आधीच निकाल जाहीर केला. ज्या दिवशी लोकसभेचा निकाल होता त्याच दिवशी त्यांनी जाणीवपूर्वक तो विषय निकाल, त्या नीट परीक्षेचा निकाल लावला. त्यात इतका भोंगळ कारभार आहे की एकाच वर्गातले एकूण 70 विद्यार्थी 720 पैकी 720 मार्क त्यांना मिळालेले आहेत. तसेच अनेक विद्यार्थ्यांच्या पेपरमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ त्या ठिकाणी दिसून आलेला आहे. एकने अशा अनेक बाबी त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या आधिपत्याखाली आलेला तो TA व्यवस्थापन या कंपनीने त्या नीटच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी खूप त्यांचं नुकसान केलेलं आहे, उद्ध्वस्त केलेलं आहे त्यांचं आयुष्य. या संदर्भात आज युवा सेनेने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिंदखेडा तालुक्यातील चिमटाणे येथील दलित वस्तीतील रहिवासी विविध समस्यांनी त्रस्त असून ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. शिंदखेडा तालुक्यातील चिमटाणे येथील दलित वस्तीकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्यामुळे रहिवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याची प्रशासनाने त्वरित दखल घेऊन उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे. चिमठाणे गावात रस्त्यालगत दलित वस्ती वास्तव्यास आहे. दलित सुधार योजनेअंतर्गत विविध योजना राबवण्यासाठी स्वतंत्र विशेष निधी शासनाने ग्रामपंचायतीला दिलेला असतो, परंतु त्या निधीचा वापर इतरत्र वापरला जात असल्याचे बोंब अनेक ग्रामपंचायतमध्ये आढळून येतात. त्याच चिमठाणे गावात दलित वस्तीमध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. दलित वस्तीत रस्ते नाही, भूमिगत गटारी तुडुंब भरलेले आहेत. शिवाय पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या पाईपलाईन बऱ्याच ठिकाणी लीक असल्याने ते रस्त्यावर वाहत असून वरांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे. म्हणून रहिवाशांच्या दृष्टीने घातक रोगराई वाढणारे मात्र नक्की. पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. तसेच पहिल्या गल्लीतला रस्ता शाळेकडे जाणारा असल्याने या रस्त्यावर प्रचंड प्रमाणात पाणी वाहत असताना शालेय विद्यार्थ्यांना कसरत करावी लागते. तसेच रस्त्यावरील पावसाचे पाणी काही घरापर्यंत घुसण्याची तक्रारी देखील रहिवाशांनी केल्या. वस्तीलगत मोठमोठी झाडे असून तेथेच मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे. या समस्यांबाबत ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडे कैफेट मांडली असता ते लक्ष देत नाहीत. म्हणून येत्या 8 दिवसात समस्यांचे निराकरण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष राहुल पाटोळे यांनी दिला आहे. पाटोळे, शिंदखेडा तालुक्याचे सामाजिक कार्यकर्ता म्हणून आज मला बंटी भाऊ नगराळे आणि इथल्या दलित वस्तीतील लोकांनी मला बोलवलं आणि बोलवल्यानंतर इथली जर स्थानिक परिस्थिती जर बघितली तर इथे भेदभावचा एक प्रमाण चालू केलेला आहे. रस्ते एकीकडे चांगली रस्ते आणि एकीकडे वाईट रस्ते, म्हणजे बघायला गेलं तर चिमठाणा गावातील आणि शहरातील जी व्यवस्था आहे त्यामध्ये रस्त्यांमध्ये घरांमध्ये रस्ते एकत्रच झालेले आहे. बघायला म्हणजे इथल्या स्थानिक जे सरपंच असतील, सरपंचांचे पुत्र असतील आणि पुत्रांचे जे नेते मंडळी असतील, त्यांनी असं समजलंय की दलित वस्ती ही कुठल्याही प्रकारे कामं नाही करायची, तो जो निधी आला दुसरीकडे वापरायचा, हा हेतू इथल्या स्थानिक प्रशासन, गट विकास अधिकारी असतील, पंचायत समिती अधिकारी असतील आणि स्थानिक जे आपले सरपंच असतील त्यांना आमचं एकच म्हणणं आहे आणि एकच सांगणं आहे, त्यांना एक आमचा आदेश आहे, जर लवकरात लवकर हे जर कामं जर तुम्ही केले नाहीत, यापुढील जे आंदोलनं असतील आणि जे मोर्चे असतील ते तुमच्या घरावर आणि तुमच्या दारावर आणि तुमच्या ग्रामपंचायतीवर असतील. हे आमचा हा एक इशारा म्हणून हा फक्त एक व्हिडिओ बनवला आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक इशारा म्हणून इथले जर दलितांचे प्रश्न, आदिवासींचे प्रश्न जर सुटले नाही तर याच्या पुढे आंदोलन हे तीव्र स्वरूपाचे असतील. मी चिमठाणे गावाचीच रहिवासी आहे. इथली समस्या अशी आहे की सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. आता हा रस्ता आहे, या रस्त्यावर इतकी घाण आहे, अक्षरशः आमचं घर मातीचं आहे. इथं सगळ्यांचे घरं उंच असल्यामुळे
ज्याने त्याने ज्याची त्याची सोय केली. मातीचं घर असल्यामुळे खोल येते घर आणि इकडून सगळा जो पाण्याचा जो प्रवाह आहे तो सगळा आमच्या घरातून जातो. पडलेली जी जागा आहे त्याच्यातून जातो आणि इकडून प्रवाह गेल्यामुळे पूर्ण अंगणामध्ये पाणी निघायलाच कुठे जागा नाही, तर पूर्ण अंगणामध्ये अक्षरशः म्हणजे स्विमिंग पूल होऊन गेला, म्हणजे होऊन जातो. पोरं झेपतात. व्हिडिओ सुद्धा काढलेले आहेत. बऱ्याच वेळा स्थानिक ग्रामपंचायतीमध्ये सांगितलं, मला कोणावरही टीका करायची नाही किंवा नाव घेऊन सांगायचं नाही, पण जी जबाबदारी आहे की जी सामान्य नागरिकांनी तुमच्यावर सोपवलेली आहे, तुमच्या हातात सत्ता दिलेली आहे, तर तुम्ही नागरिकांचे जे प्रश्न आहेत ते तुम्ही सोडवायला पाहिजेत. मला नाव घेऊन कोणालाही काही बोलायचं नाहीये, पण जो आम्ही तुमच्यावर विश्वास दाखवलेला आहे, आता ही जी अशी परिस्थिती आहे, ह्या परिस्थितीमुळे आता इकडून तिकडून सगळे लोक जात आहेत, सगळे म्हणतायत की याचा आम्हाला त्रास होतोय, पण पुढे येऊन कोणीच बोलत नाही. ही एवढी वाईट परिस्थिती आहे. याच्यामध्ये बघा किती डास आहेत, मच्छर आहेत, इथं डुकरं कुत्रे जे काही असेल ते काही तर आता मागे 4-8 दिवसापूर्वी एका जणाने इथं सगळं डस्टबिन मधला कचरा घाण जे असते ना ती टाकली. आता इथं आजूबाजूचे रहिवासी आहेत, पण असं आम्ही जर बोलायला जाऊ तर आमचं तोंड दिसेल. आता इतकी घाण असल्यामुळे कोणत्या प्रकारचे आजार होतात हे तर आपल्याला माहिती आहे. मागणी अशी आहे की ह्या गोष्टीचं व्यवस्थित व्यवस्थापन झालं पाहिजे, ही माझी मागणी. की खूप वेळा आता आमच्या घरची परिस्थिती अशी, आमच्या घरात कर्ता पुरुष नसल्यामुळे फक्त माझी आई बघणारी आहे. तर माझ्या आईने वारंवार सांगितलं, लेखी पत्र आम्ही दिलेलं नाहीये. का दिलेलं नाहीये हे स्थानिक असतं की आम्ही जर लेखी पत्र दिलं तर मग आम्हाला काही दुसऱ्या गोष्टींमध्ये त्रास होईल बुवा, म्हणून आम्ही फक्त काय करतो, यांची सांगून विनवणी करतोय की नाही बुवा आमचं हे करून द्या. आमचं नाहीये, हे सगळ्यांचं काम आहे, पण आम्हाला त्रास काय होतोय, आमच्या घरातून पाणी जातंय, आमच्या अंगणात पाणी साचतंय. आता थोड्या दिवसात ते अंगणाचा स्विमिंग पूल होतोय, झाल्यानंतर ते घर धसून जाईल, खचून जाईल आणि आमच्या इथं करता कोणी नसल्यामुळे मग आम्हाला रोडावर यायची तर पाळी येणारच आहे. मग स्थानिक प्रशासनावर एवढीच जबाबदारी आहे की जे काही प्रश्न समस्या असतील बा त्या काहीतरी मार्ग काढून सोडवायला पाहिजे. दोंडाईच्या नगर परिषदेत कार्यरत पाणीपुरवठा कंत्राटी कामगारांना किमान वेतन व इतर लाभ मिळावा यासाठी अखिल महाराष्ट्र सफाईगार व चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. दोंडाईच्या वरवडे नगर परिषदेतील पाणीपुरवठा कंत्राटी कामगारांना किमान वेतन व इतर लाभ मिळावा यासाठी अखिल महाराष्ट्र सफाईगार व चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की आपल्या दोंडाईच्या वरवडे नगर परिषदेतील पाणीपुरवठा विभागाचे कंत्राटी कर्मचारी हे सन 2011 पासून कार्यरत आहेत. त्यांना आजपर्यंत कोणत्याही ठेकेदाराने किमान वेतन व इतर शासकीय लाभ दिलेले नाही. तरी सुद्धा शहराच्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी ते इमाने इतबारे पूर्ण करीत आहे. किमान वेतन अधिनियमानुसार कंत्राटी कामगारांना किमान वेतन, भविष्य निर्वाह निधी, वैद्यकीय विमा, गणवेश व इतर सुविधा देणे बंधनकारक असताना संबंधित ठेकेदाराकडून याबाबतची अंमलबजावणी होत नाही. माननीय आयुक्त तथा संचालक नगर परिषद प्रशासन संचालनालय मुंबई यांचे परिपत्रक दिनांक 7 डिसेंबर 2023 व 31 ऑक्टोबर 2023 नुसार संबंधित ठेकेदाराचे मासिक बिल अदा करण्या अगोदर त्यांनी सर्व कंत्राटी कामगारांना किमान वेतन अदा केले नसल्याची खात्री करूनच त्यांचे वेतन देयक अदा करण्याबाबत आपणास निवेदन दिलेले आहे. असे असताना सुद्धा दोंडाईच्या वरवडे नगर परिषद येथील कंत्राटी कामगारांना किमान वेतन मिळत नाही. याबाबत संबंधित ठेकेदाराला तात्काळ अवगत करण्यात यावे. ठेका सुरू झाल्याचे दिनांकापासून सर्व किमान वेतनाचा फरक व भविष्य निर्वाह निधी रक्कम याबाबत कारवाई करण्याबाबत अवगत करावे अशी मागणी करण्यात आलेली आहे. यावेळी राज्याध्यक्ष नागेश खंडारे, अध्यक्ष निलेश लोट, उपाध्यक्ष प्रकाश भिडे, सचिव प्रल्हाद नगराळे, संतोष मोहिते, राजू बोयल, दगडो वानखेडे, शिवाजी माहे, संतोष मसवे, रमेश करोसिया आदी उपस्थित होते. आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हा प्रशासन अधिकारी नाईक मॅडम यांच्याकडे आम्ही दोंडाईच्या नगर परिषदेतील जे कंत्राटी कामगार आहे पाणीपुरवठा विभागाचे त्यांच्या किमान वेतनासाठी आम्ही निवेदन देण्यासाठी आलो होतो आणि या ठिकाणी त्यांच्या केबिनमध्ये प्रत्यक्ष निवेदन देऊन आम्ही चर्चा केलेली आहे. आणि त्या ठिकाणी जे दोंडाईच्या नगर परिषदेतील जे पाणीपुरवठा कर्मचारी आहे जे कॉन्ट्रॅक्टने मागील 2008 वर्षापासून काम करत आहे त्यांना किमान वेतन दिलं जात नाही, कोणत्याही सुविधा दिल्या जात नाही. त्या ठिकाणी मुख्याधिकारी त्यांचं बिल 680 रुपये प्रति कर्मचारी प्रति दिवस त्यांचं पगार काढतात आणि तो कॉन्ट्रॅक्टर यांना फक्त 215 रुपये देतो. म्हणजे मधला जो पूर्ण पैसा आहे तो पूर्ण मलाई या ठिकाणी त्या कॉन्ट्रॅक्टरामार्फत लाटली जाते आणि याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष आहे. त्याची तक्रार या ठिकाणी आम्ही आज नोंदलेली आहे आणि या ठिकाणी नाईक मॅडमांनी आम्हाला आश्वासन दिलेले की मी मुख्याधिकारी साहेबांना याबद्दल चर्चा करते आणि त्या ठेकेदाराला सांगून या लोकांना किमान वेतन मिळवून देण्यासाठी मी सहकार्य करेन. धन्यवाद. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. न्याहाळोद येथील पांझरा नदीपात्रातील अवैध रेतीचा उपसा त्वरित बंद करण्याची मागणी.
महसूल कर्मचारी संघटना सोमवारपासून बेमुदत कामबंद आंदोलन छेडणार. नीट परीक्षेतील घोटाळ्याची SIT मार्फत चौकशी करण्याची युवा सेनेची मागणी. चिमठाणे येथील दलित वस्तीतील रहिवासी विविध समस्यांनी त्रस्त. आणि नगर परिषदेत कार्यरत पाणी पुरवठा कंत्राटी कामगारांना किमान वेतन व इतर लाभ मिळण्याची मागणी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.